नमस्कार मंडळी, मी सौ शुभदा सूर्यकांत चांगुडे, नॅचरोपॅथ तज्ञ, शर्वाई नॅचरोपॅथी सेंटर मध्ये आपलं स्वागत करते आहे। तर बऱ्याच जणांचा अगदी मूलभूत प्रश्न असतो, आम्ही तर सगळं चांगलं खातो पितो, पण काहीतरी आजार आम्हाला होतोच, काही नाही तर केस गळतात, डोळ्याला चष्मा लागतो, पोटावर चरबी वाढते, शुगर का, असं का बरं? जे शरीर आहे ना, त्याचे एक बॉडी ऑर्गन क्लॉक असतं, आपण जैविक घड्याळ म्हणू शकतो। आपल्या बॉडीची जी मेकॅनिझम आहे ना, ती नेहमी नेचरशी मिळती जुळती पाहिजे। तर आपल्या पूर्वजांचाच तुम्ही विचार करा, अगदी संध्याकाळी रात्री अंधार झाला की झोपून घ्यायचे, पहाटे उजाडलं की उठायचे, सकाळी सकाळी न्याहारी करून ते मस्तपैकी उन्हात तानात छानपैकी दिवसभर घाम गाळून काम करायचे। त्यांना कुठलाही आजार शिवत नव्हता, त्यांना कुठलेही सायन्स माहित नव्हतं, काही नव्हतं, तरी 100 वर्ष ते ठणठणीत जगायचे। पण आजकाल आपलं काय झालेलं आहे, आपली बॉडी मेकॅनिझम बिघडलेली आहे, बॉडी क्लॉक जैविक आपण घड्याळ म्हणू शरीराचं, ती मेकॅनिझमच पूर्ण बिघडलेली आहे। तर ती कशी ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर आपल्या शरीरात जेवढेही अवयव आहेत ना, याला एक ऍक्टिव्हेट व्हायचा एक टाइम असतो, त्याला बॉडी क्लॉक म्हणू शकू किंवा बॉडी मेकॅनिझम म्हणू शकतो। आता ह्या वेळा कुठल्या असतात, म्हणजे ते काही इतर वेळी चालत नाही असा त्याचा अर्थ होत नाही। इंटरनल बॉडी ऑर्गन हे कायम चालत असतात, पण त्या वेळामध्ये ते खूप सक्रिय असतात। आता एखाद्याला किडनीचा आजार आहे, मग तो त्या वेळात त्याला जो औषधोपचार करायचा असेल, कुठली पॅथी असो काही असो, तर त्यांनी त्या वेळात केलं तर त्याला जास्त लवकर गुण येऊ शकतो। ते म्हणतात ना, लवकर उठावे, ब्रह्ममुहूर्तावर उठावे, त्याला अनेक कारणं आहेत। ही योगाभ्यास जो अगदी चांगला खोलात जाऊन करतात ते लोक ब्रह्ममुहूर्तावरच उठतात। तर का बरं, त्याचं काही कारण तुम्हाला माहिती आहे का? तर आता त्याच्यावर बरेच जण काय प्रश्न करतात, नाही आम्ही जेव्हा उठू तेव्हा आम्ही करू ना, प्राणायाम करू, योगासनं करू, किंवा ह्या बॅचला वेळ नाही योगाच्या क्लासला, त्या नाही, मग आम्ही कधीही करू शकतो। तर मी आज जे तुम्हाला बॉडी मेकॅनिझम सांगणार आहे, पहाटे 3 ते 5 ही वेळ फुफ्फुसाची असते, आपल्या लंग्सची असते। ह्या वेळात सगळ्यात जास्त आपले लंग्स ऍक्टिव्ह असतात, त्यामुळे तुम्हाला प्राणायाम करायचा असेल किंवा तुम्हाला कुठलाही जो फुफ्फुसाशी रिलेटेड व्यायाम करायचा असेल, तो तुम्ही पहाटे 3 ते 5 करावं। आपला दिवस चांगला जातो, दिवसभराकरता आपल्याला अगदी व्यवस्थित ऑक्सिजनची व्यवस्था ही केली जाते। आपलं शरीर शुद्ध करण्याची ही वेळ आहे। त्याच्यानंतरची सकाळी 5 ते 7 ची वेळ आहे, ही आपल्या एक्सक्रिशनची असते, म्हणजे मल शुद्धी करण्याची असते। म्हणजे 5 ते 7 ह्या वेळात सगळे मल बाहेर पडून गेले तर तुमचं शरीर दिवसभर व्यवस्थित राहते। खरी सुरुवात इथूनच होते। मग दिवसभर तुम्हाला कुठलेही गॅसेस किंवा अपचनाची तक्रार कधीही जाणवणार नाही, भूक अगदी वेळच्या वेळी लागेल। त्यामुळे ही वेळ पाळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे की पहाटे 5 ते 7 ही लार्ज इंटेस्टाईन मोठ्या आतड्याची वेळ असते। सुरुवातीला सवय नसते, आपल्या 5-10 दिवसात ती शरीराला सवय अंगवळणी पडते आणि त्याच्यानंतर तुमची शरीर शुद्धी ही खूप चांगली होते आणि पुढचे सगळे त्रास वाचतात मंडळी। दिवसभर पचनाच्या कुठल्याही तक्रारी राहत नाही, कुठलाही आजार हा पचनापासूनच खरं त्याचा उगम असतो। सांगेल 80-90% हे आजार तिथूनच सुरुवात होतात। तुम्ही जर हीच वेळ पाळली नाही आणि मग दिवसभर तुम्ही किती प्रयत्न करा, चूर्ण खा, गरम पाणी प्या, हे 5 ते 7 लार्ज इंटेस्टाईनची स्वच्छता होणार आहे, ती इतर दिवसाच्या कुठल्याही वेळात होत नाही। त्या वेळात हे आपलं लार्ज इंटेस्टाईन मोठं आतडं हे एकदम ऍक्टिव्ह असतं। पुढची जी वेळ येते ती आहे 7 ते 9 ही वेळ सकाळची। मग ही वेळ असते ही पोटाची असते। जर व्यवस्थित तुमची मलशुद्धी झालेली असेल, एक्सक्रिशन झालेलं असेल, तर 7 ते 9 ह्या वेळात तुम्हाला कडकडून भूक लागते आणि अगदी मस्तपैकी पचन होतं। तुम्ही कितीही त्या वेळात कितीही खाऊ शकतात, किती जड खाऊ शकतात, तुमच्या पचनाला कुठलाही त्रास होत नाही, कुठलीही आडकाठी येत नाही। त्यामुळे मंडळी, आपले पूर्वज आठवा, काय करायचे ते पहाटे उठायचे, मलशुद्धी झाली की ते व्यवस्थित नेहारी करून चांगले 2-3 भाकरी खाऊन अगदी ते कामाला जायचे, उन्हात तान्हात जायचे। आणि भाकरी म्हणजे थोडक्यात मिलेट्स असतात, हेही मी परत तुम्हाला एक आठवण करून देते। आजकाल काही लोकांना सांगितलं ना, गहू खाऊ नका, त्याच्यामुळे त्रास होतो किंवा त्या ग्लुटेनमुळे त्रास होतो, मग ते म्हणतात आपले पूर्वज तर तेच खात आलेले होते। अरे, आपले पूर्वज जे खात होते ना, ते देशी बियाणं असायचं, ते GMO मॉडिफाईड धान्य नव्हतं त्या काळात।
त्या काळात कुठलेही पेस्टिसाइड्स वगैरे ह्या गव्हावर तांदळावर मारले जात नव्हते आणि त्याच्यानंतर ते जे उन्हातानात काम करायचे त्यामुळे त्यांचं पचन काहीही खाल्लं तरी व्यवस्थित होत होतं, त्यांना कुठलेही आजार लागत नव्हते. मंडळी 9 ते 11 ही वेळ पॅनक्रियास किंवा प्लीहा याची आहे आणि जे आपण सकाळी खाल्लेलं आहे ते पचनाला याचा खूप जास्त चांगला उपयोग होतो. आता दुपारी 11 ते 1 ही वेळ हृदयाची असते. वेळात हृदय एकदम सक्रिय असतं. तर दुपारी 1 ते 3 असतो ना, ही वेळ छोट्या आतड्याची असते. आता छोट्या आतड्यात काय होतं तुम्हाला माहिती आहे ना, आपण जे सकाळी जेवण केलेलं असतं एवढंही पचन झालेलं असतं, ते सगळे न्यूट्रिएंट्स, मॅक्रो न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरामध्ये स्मॉल इंटेस्टाइन मधून, छोट्या आतड्यामधून ऍब्सॉर्ब होतात. आता दुपारी 3 ते 5 ही युरिनरी ब्लॅडरची वेळ असते, म्हणजे मूत्राशयाची वेळ असते. सगळे शरीरातले टॉक्सिन्स या वेळात बाहेर टाकले जातात. तर जरूर तुम्ही या वेळामध्ये पाणी हे भरपूर प्यायला पाहिजे आणि एकदा तरी तुम्ही टॉयलेटला जाऊन आलेलं पाहिजे. म्हणजे या वेळात युरिनरी ब्लॅडर ही रिकामी करणं अतिशय महत्वाचं असतं, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला कुठलेही किडनीचे आजार लागणार नाहीत. त्याकाळी 5 ते 7 ही वेळ किडनीची असते. या वेळात किडनी एकदम सक्रिय असतात, फिल्ट्रेशन ऍक्शन त्यांची चालू असते. त्याच्या आधीच्या वेळात हे ब्लॅडर पूर्ण खाली केलेलं असतं, त्यामुळे युरिनरी ब्लॅडरची वेळ थोडी आधी असते, नंतर किडनीची वेळ असते. किडनी करता काही उपचार करायचे असतील या वेळात जास्त इफेक्टिव्ह असतात, संध्याकाळी 5 ते 7 मध्ये. ह्याच वेळामध्ये ते 6 ते 7च्या वेळामध्ये तुम्ही हलका आहार हा घेतला गेला पाहिजे आणि 7 नंतर तुम्ही खाणं पिणं हे सगळं बंद केलं पाहिजे. आता संध्याकाळी 7 ते 9 ही वेळ पेरिकार्डियमची असते. तर पेरिकार्डियम म्हणजे जे हृदयाला आवरण असतं ना, याचं कूलिंग किंवा हृदयाला आराम मिळणं ही प्रक्रिया संध्याकाळी 7 नंतर सुरू होते. त्यामुळे आपलं जेवण शक्यतो 7च्या आत जर झालं तर आपल्या शरीरालाही या वेगळ्या वेगळ्या कामांकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो. आणि मंडळी, आपल्या शहरात जी आपल्याकडून खूप महत्वाची आणि मोठी चूक होतीये ती म्हणजे आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण संध्याकाळी 7 नंतर सुरू करतो आणि मग हे पेरिकार्डियमचं जे हृदयाचं आवरण असतं याला शांतता मिळत नाही, याचं काम व्यवस्थित होत नाही. आता रात्री 9 ते 11 ही वेळ ट्रिपल बर्नरची असते. शरीराचा कूलिंग पिरियड सुरू असतो. याच्यामध्ये एंडोक्राइन ग्लँड्स तुमच्या खूप जास्त ऍक्टिव्ह झालेले असतात. आपल्या शरीराचे हॉर्मोन्स, मेटाबॉलिझम या काळामध्ये नियंत्रित होत असतात. त्यामुळे हे काम शांततेतच झालं पाहिजे. शक्यतो 9:30-10च्या वेळात रूम मध्ये अंधार करून झोपी गेलं पाहिजे. जर पूर्ण अंधारातच झोपेचे हॉर्मोन्स हे सिक्रेट होतात. तुम्ही जर मोबाईल घेऊन बसले किंवा एखादा डिम लाईट लावला, अगदी रूम मध्ये इंडिकेटर जरी असला तरी हे झोपेचे हॉर्मोन्स हे व्यवस्थित सिक्रेट होत नाही. मग आपल्याला इन्सोमनियाचा आजार होतो, लवकर झोप लागत नाही आणि सगळंच आपलं बॉडीचं मेटाबॉलिझम हे बिघडलं जातं. कारण ही वेळ 9 ते 11ची वेळ ही हॉर्मोन्स आणि मेटाबॉलिझमचीच असते. या वेळात ते नियंत्रित करत असतात. आता रात्री 11 ते 1 ही वेळ पित्ताशयाची असते, गॉल ब्लॅडरची असते. याच्यामध्ये पित्ताशयाचं काम सुरू असतं आणि जर तुम्ही खूप जागरण केलं, झोपलेच नाही, टीव्ही पाहत बसले किंवा बाहेर फिरत बसले किंवा रात्रीचं जेवण करत बसले तर गॉल ब्लॅडर कधीही त्याचं काम व्यवस्थित करू शकत नाही. पित्ताशयाच्या कामाला तुम्हाला खूप शांत गाढ झोप असते, व्यवस्थित काम करतं. आता रात्री 1 ते 3 ही लिव्हरची वेळ असते. या वेळात अगदी छान शांत झोपी लागलीच पाहिजे, तरच तुमचं लिव्हर हे व्यवस्थित काम करू शकतं. विषारी द्रव्य बाहेर काढून टाकणे, लिव्हरच्या आणि यकृताच्या कामासाठी ही गाढ झोप खूप जास्त गरजेची असते. तर परत जे सायकल आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, पहाटे 3 ते 5 ही परत लंग्सची वेळ सुरू होते. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जर उठले तर तुमचे फुफ्फुस, लंग्स हे अतिशय चांगलं काम करतील. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. कुठलाही आजार तुमच्या शरीराला शिवणार नाही, 100% नाही, पण थोडं थोडं तरी त्या प्रमाणात तुम्ही तिकडे वळू शकता. बॉडी मेकॅनिझम हे निसर्ग चक्राशी जर मिळतं जुळतं ठेवलं, आजार तुमच्या शरीराला शिवणार काही नाही. तर आपल्याला हे तर कळू शकतं की आपण इथे इथे चुकतोय म्हणून आपले हे अवयव निकामी होत आहेत. पण अरे, तुम्ही या बॉडी क्लॉकशी, या जीवन चक्राशी तुमचं किती साम्य आहे ते बघा आणि जरूर मला कमेंट मध्ये कळवा. तर नमस्कार मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र.